पेरिनो रिका ही जगातली एक अत्यंत मोठी कंपनी आहे। त्यांनी एशियातली सगळ्यात मोठी ग्रेन बेस्ड डिस्टिलरी ही नागपूरमध्ये सुरू करण्याचा निर्णय केला। काही महिन्यांपूर्वी त्या संदर्भातला एमओयू आपण नागपूरमध्ये केला होता। आज प्रत्यक्ष त्याचं काम सुरू झालेलं आहे, त्याचं भूमिपूजन झालं आहे। याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की जवळपास 90,000 शेतकऱ्यांची एक व्हॅल्यू चेन आपण या ठिकाणी करू शकतो की ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण बार्लेचं सोर्सिंग हे पेरिनो रिकाच्या माध्यमातून होईल। त्यामुळे एक ॲश्युअर्ड अशा प्रकारचं क्रॉप आणि मार्केट आणि भाव देखील शेतकऱ्यांना मिळतील। शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन घडवू शकतो। नागपूर आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करू शकेल अशा प्रकारचं अन्न प्रक्रिया ज्याला आपण म्हणू शकतो या संज्ञात मोडणारा अशा प्रकारचा हा उद्योग आज सुरू होतोय। मी पेरिनो रिकाच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो। आज एक अजून लेटर ऑफ इंटेंट आम्हाला पोमा या कंपनीने दिली आहे। ही फ्रेंच कंपनी आहे पोमा रोपवेज, आणि पोमा रोपवेजनी एअर टुरिझम अशा प्रकारचं एक कॉन्सेप्ट आणलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्या ताडोबासारख्या जे काही आपले प्रोटेक्टेड फॉरेस्ट एरियाज आहेत इथे रोपवेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे वाईल्ड लाईफला डिस्टर्ब न करता टुरिझम हा कॉन्सेप्ट त्यांनी आणलेला आहे। त्याचं त्यांनी पत्र आज दिलेलं आहे। आता लवकरच याचा संपूर्ण अभ्यास आम्ही करून एक एमओयू त्यांच्यासोबत करू। त्याच्यामध्ये फॉरेस्ट विभागाचे लोक आणि टुरिझमचे असे दोन्ही डिपार्टमेंट आम्ही इन्व्हॉल्व करू आणि त्या माध्यमातून सस्टेनेबली आपल्याला हे टुरिझम कसं करता येईल आणि सगळ्या नियमात निकषात बसून याचं प्लॅनिंग कसं करता येईल त्या संदर्भात वेगाने याच्या पुढची कारवाई आम्ही करणार आहोत। प्रकरण होतं त्याच्यामध्ये आणखी गुन्हे दाखल झाले, आरोपीचे काँग्रेसचा युवा नेता होता त्याच्याविरुद्ध। असं आहे की हे प्रकरण अत्यंत गंभीरच आहे, कारण याची पाळंमुळं खालपर्यंत गेलेली आहेत आणि म्हणून या संदर्भात पोलिसांना सक्त सूचना या डीजींनी दिल्या आहेत की सर्व प्रकारचे धागेदोरे शोधून काढून त्याच्यावर कारवाई करायची। हिंदी में बताइए, आज भूमि पूजन किया पेरिनो रिका इस दुनिया की एक बड़ी कंपनी ने नागपुर में एशिया की सबसे बड़ी डिस्टिलरी का इन्वेस्टमेंट किया है। आज उसका भूमि पूजन यहाँ पर संपन्न हुआ है और इसका सबसे बड़ा फायदा किसानों को होगा, क्योंकि इनका रॉ मटेरियल बार्ले है और कम से कम 90,000 किसानों से बार्ले खरीदने का उनकी मानसिकता है। उसके लिए वैल्यू चेन्स तैयार करने की उनकी मानसिकता है, तो इससे किसानों को बहुत बड़ा फायदा होने वाला है। साथ में आज हमारे ताड़ोबा जैसे प्रोटेक्टेड फॉरेस्ट में, वाइल्ड लाइफ सेंचुरी में फ्रांस की पोमा रोपवेज इस कंपनी ने एक लेटर ऑफ इंटेंट हमको दिया है, जिसमें वाइल्ड लाइफ को डिस्टर्ब किए बिना एयर टूरिज्म के माध्यम से लोगों को वाइल्ड लाइफ का एक्सपीरियंस देना, इस प्रकार का ये प्रपोजल है। इसके ऊपर हम लोग हमारा डिपार्टमेंट ऑफ टूरिज्म एंड डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट ये दोनों इसके ऊपर अभ्यास करेंगे और जल्दी ही इसको भी हम आगे ले जाएंगे। थैंक यू।